हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी मस्तपैकी आज तुम्हाला खिरीची रेसिपी शेअर करत आहे. तर सगळे ड्रायफ्रूट्स घेतले, काजू, बदाम, मनुके आणि एक शेवयाचं पाकीट आणि अर्धा लिटर दूध आणि एक तुपाची बॉटल. मग नंतर सगळे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले, ते साईडला ठेवले आणि एका डेचकीमध्ये अर्धा लिटर जे दूध होतं ते दूध त्याच्यामध्ये टाकलं आणि बारीक गॅसवरती ते तापायला ठेवलं. मग ते थोडंसं तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी आणि त्याच्यावरती अर्धी वाटी मी साखर टाकली. तुम्हाला आवडीनुसार चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मग नंतर टाकल्यानंतर ते मेल्ट होण्यासाठी त्याला चमच्याने मस्तपैकी हलवून दिलं. म्हणजे ड्रायफ्रूट्स कट केले होते ते तुपामध्ये टाकून ते छानपैकी परतून दिले. मनुके, काजू, बदाम हे सगळे छानपैकी परतले. मग परतल्यानंतर ते ड्रायफ्रूट्स त्या दुधामध्ये टाकून दिले आणि बारीक गॅसवरती दूध व्यवस्थितपणे म्हणजे उकळायला ठेवलं. आणि मग नंतर त्याच कढईमध्ये परत थोडंसं तूप टाकलं. तूप टाकल्यानंतर त्या ज्या शेवया होत्या त्या शेवया थोड्याशा बारीक बारीक हाताने थोड्याशा कुच करून घेतल्या, कारण की त्या खूप मोठ्या मोठ्या होत्या ना. मग त्या थोड्याशा बारीक करून घेतल्या. मग त्याच तुपामध्ये त्या शेवया सगळ्या टाकल्या. मग त्या छानपैकी परतून दिल्या. परतून दिल्यानंतर ना त्या थोड्याशा लालसर होस्तोपर्यंत भाजल्या. लालसर होस्तोपर्यंत भाजल्यानंतर त्या एका प्लेटीमध्ये काढल्या. मग त्या प्लेटीमध्ये काढल्या. मग पातेल्यामध्ये दूध उकळलं होतं, उकळी येत होती तिला. मग त्या सगळ्या शेवया आहेत ना, त्या शेवया सगळ्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या. मग टाकून दिल्यानंतर त्या छान प्रकारे हलवल्या. मग ते घट्ट होण्यासाठी 5-10 मिनटं म्हणजे बारीक गॅसवरती ठेवल्या. मग अशा प्रकारे मस्त शेवया झाल्या. त्या खूप भारी झाल्या त्या. आणि माझं रक्षाबंधनसाठी त्यांची बहीण आली होती, त्यांची मावस बहिणीच्या मुली आल्या होत्या. मग मस्तपैकी रक्षाबंधनचा कार्यक्रम सेलिब्रेशन झाला. माऊलीला त्याच्या छोट्या छोट्या बहिणी आल्या त्या राखी बांधायला. अशा प्रकारे रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.